दुर्गाज किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ही मस्तपैकी मिक्स व्हेजची एकदम प्रोटीन आणि हेल्दी अशी एक टिक्की बनवणार आहेत. ही तुम्ही बर्गरमध्ये घालू शकता किंवा तशीही खाऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही टिक्की बनवणार आहेत आपण शिळ्या चपातीपासून आणि शिळे जे माझ्याजवळ पोहे उरले होते त्याच्यापासून. खरं वाटत नाही ना. चला तर सुरुवात करूया. ही माझं काल रात्रीची चपाती होती. मी ह्या 2 चपात्या घेणार आहेत. त्याला मिक्सरमध्ये बारीक एकदम फाईन पेस्ट अशी करून घेणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये दिसतच आहे. अशी छानशी बारीक बारीक पेस्ट करायची आहे. आणि हे कालचेच माझे पोहे होते, सकाळी मी नाश्त्याला केलते. त्यालाही मी मिक्सरमध्ये अतिशय सुंदर असं बारीक पल्स मोडवर करून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही शिळे ॲटम आहेत, पण याला पाहून तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की ती टिक्की आपण शिळ्या पदार्थापासून आपण बनवली आहे. याच्यात ग्राइंड केलेले मी मटार घातले आहे, फ्रेश मटार आहेत. तेवढ्याच प्रमाणात आपण बीट आणि गाजर घेणार आहे. दोन्हीला पण आपण खिसून घेतलेलं आहे. चॉपिंगमध्ये करू नका, नाहीतर ते टिक्की आपल्याला बाईट व्हायला मदत नाही होणार. हँडफुल आपण कोथिंबीर घेतली, 1 चमचा आपण मीठ घेतलं. आता इथं मीठ प्रमाण थोडंसं कमीच ठेवा, कारण चपातीमध्ये आणि आपल्या जे कालचे उरलेले पोहे होते त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणे मीठ तिखट आहे. त्याच्यामुळं अंदाजानं व्यवस्थित चांगलं घाला. हे माझ्यासोबत पिझ्झाची टॉपिंग आलेली होते, ते मी याच्यात घातले आहे. मिक्स हर्ब्स, थोडीशी चिली फ्लेक्स घातले, थोडंसं लाल तिखट घातलं, थोडासा चाट मसाला आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालणार आहे. थोडंसं टँगी, अगदी सुंदर लागतं. या ठिकाणी आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहेत. 2 चमचे आपण या ठिकाणी बेसन पीठ आणि 1च चमचा आपण या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर वापरणार आहेत. कॉर्नफ्लॉवर टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वाटत असलं तर घाला, नाहीतर काही गरज नाही, कारण तांदळाच्या पिठामुळे छानशी क्रिस्पी आपली ही पॅटी होणार आहे. या सर्वांना आपण मिक्स करू. याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही, कारण जी भाजीपाला याच्यामध्ये घातला आहे त्याच्यामुळं या बॅटरला पाणी अलगद सुटतं. त्याच्यामुळं थोडंसं हलकंसंच पाणी घालायचं आहे. फक्त आपल्याला एक गोळा बनेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे. हे छानसं आता आपण मिक्स करून झालं की पाहिलं, खूप म्हणजे 1-2 छोटे चमचे इतकंच पाणी आपल्याला लागणार आहे. हे छानसं आता बॅटर झालं आपलं. आता या बॅटरमध्ये सुद्धा आपण एक छानसं ट्विस्ट करणार आहे. ते सर्वांनाच आवडेल. याच्यामध्ये मी ग्रेट केलेलं चीज घालणार आहे. तुम्ही चीज क्यूबचाही वापर करू शकता. अशा प्रकारे एक गोळा घेतला आणि त्याची आपण पारी बनवली. जसं पुरण घालतो आपण आपल्या चपातीच्या कणकेच्या उंड्यामध्ये, त्याप्रमाणे. आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये हे चीज घालणार आहेत. जर क्यूब्स घालणार असतील तर क्यूबचे छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि दुसरी गोष्ट हे जर तुमच्याकडून जर बाइंड होत नसेल तर अगोदर याला थोड्याशा कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये याला डिप करा आणि नंतर याला ब्रेड क्रम्स किंवा रव्याच्या साहाय्याने याला कोट करून मग शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, जर तुमचं कोटच होणं गेलं असेल तर. पण मी आता याला असंच हे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहेत आणि याला चपटे करणार आहेत आणि याला आपण टोटली शॅलो फ्राय करणार आहेत. तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करू शकता किंवा थोडंसं तूप आणि तेल या दोन्हीच्याही मदतीनं अगदी अप्रतिम असा स्वाद लागतो. हे पहा, आपली अशी गोल टिक्की तयार झालेली आहे. थोडंसं फ्लॅट करायचं, कारण असं थोडीशी अशी भरीव टिक्की असल्यामुळं ती बस्ट होण्याची शक्यता असते, तेलात फुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं ह्याला आपण प्रेस करून घेणार आहे. हे पाहिलं, आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. अगदी सुंदर दिसत आहेत. कुणाला पाहून वाटणारही नाही की आपण शिळ्या पदार्थापासून टिक्क्या बनवलेल्या आहेत. याच्यामध्ये मी थोडंसं तूप आणि तेल हे दोन्ही छानसं गरम केलं आणि नंतर गॅस एकदम स्लो केला आहे आणि आता मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, टिक्की जर विरघळत असेल, एक टिक्की अगोदर तळून पहा. जर ती विरघळत असेल तेलामध्ये तर तुम्ही डेफिनेटली मगाशी सांगितलेली मी क्रिया ती वापरा, जेणेकरून तुमची टिक्की हे तेलामध्ये विरघळणार नाही. अशाच अप्रतिम रेसिपीसाठी दुर्गाज चॅनल नेहमी पाहत जा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ही पहिली टिक्की अगदी खरपूस झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे आणखीन भाज्याही ॲड करू शकता. चीजच्या ऐवजी तुम्ही पनीरही घालू शकता. अप्रतिम लागते आणि लेफ्ट ओव्हर रेसिपी म्हणायला याला काही हरकत नाही. ट्राय करा.